कीर्तनाची वारी। न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। महाराज म्हणाले गृहस्था नाम साधनेमध्ये सायास नाहीत, सायास प्रपंचामध्ये आहेत। बघा मुलाचं लग्न करायचं झालं तरी सुद्धा सायास आहेत, मुलीचं लग्न करायचं झालं सायास आहेत, घर बांधायचं झालं सायास आहेत। घर म्हणतो बांधून बघ, लग्न म्हणतो करून बघ। प्रपंचामध्ये सायास आहेत, पण परमार्थामध्ये कोणत्या पद्धतीचे सायास आहेत बोला। न लगती सायास न जावे वनांतरा। भगवान परमात्म्याचं नाम घेण्याकरता गिरीकंदरामध्ये वनवासात जायची गरज नाही। न लगती सायास न जावे वनांतरा, पण नाम साधनेकरता सायास नाहीत, पण फलश्रुती इतके महान आहे की त्या नामधारकाच्या घराला भगवान परमात्मा येत असतो। तुम्ही म्हणाल कोणाच्या घराला आला? नाम साधना केली तुकोबारायांनी, तुकोबारायांच्या घराला आला। पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी दर्जर, दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कण्या, मोडक्या त्या बाजा वरी वाकळा त्या शेजा। पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी दर्जर। यथोचित पद्धतीने तुकोबारायांनी नामसाधना केली, तुकोबारायांच्या घराला भगवान परमात्मा आला। नामसाधना केली चोखोबारायांनी, चोखोबारायांच्या घराला भगवान परमात्मा आला। नुसता आला नाही, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करून गेला। नामसाधना केली नाथ महाराजांनी, नाथ महाराजांच्या घराला भगवान परमात्मा आला। नुसता आला नाही तर त्यांच्या घरी काम करून राहिला। श्री एकनाथ सदनी माधवई सर्व कामे ही करीतो, स्वकरे चंदन घासे गंगेचे पाणी कावडी भरितो। ज्याने ज्याने नामसाधना केली त्यांच्या घराला भगवान परमात्मा येत असतो आणि त्यांच्या घरची कामं करून राहत असतो। महाराज नामसाधना केली जनाबाईंनी, जनाबाईच्या घराला भगवान परमात्मा आला। नुसता आला नाही, तिला दळू कांडू लागला। जनाबाईचे घरी दळी तो हरी, जनाबाईच्या घराला आला, जनाबाईला दळू कांडू लागला। म्हणजे ज्याने ज्याने नामसाधना केली त्यांच्या घराला भगवान परमात्मा आला। महाराज जा म्हटला तरी गेला नाही। सुखी तो घरा नारायण। त्या साधकांनी विचारलं महाराज साधना सोपी आहे, फलश्रुती महान आहे, पण ही साधना कशी करावी याची रीती पद्धती अद्यापर्यंत तुम्ही आम्हाला सांगितली नाही। महाराज त्या साधनेची रीत सांगा, पद्धत सांगा, कशी साधना करावी। महाराज म्हणाले गृहस्था तुझं चित्त एकाग्र कर आणि मग भगवान परमात्म्याची नामसाधना घे। अभंगाचं तिसरं चरण। आईचा बसवणी कराय करी, आईचा बसवणी कराय ठाईच बैसोनी करायक चित्त आवडी अनंत आळवाबा। महाराज म्हणाले गृहस्था तुझं चित्त एकाग्र कर आणि मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर। अंतःकरण चतुष्टयाचे 4 भाग, मन बुद्धी चित्त आणि अहंकार। पैकी संकल्प विकल्पात्मक जी चित्तवृत्ती तिचं नाव आहे मन। निर्णयात्मक भूमिका घेणारी चित्तवृत्ती तिला म्हणतात बुद्धी। अहंभावात्मक चित्तवृत्ती तिचं नाव आहे अहंकार। आणि चिंता किंवा चिंतन करणारी जी चित्तवृत्ती तिचं नाव आहे चित्त। विठ्ठला विठ्ठला हे चित्त अत्यंत चंचल अशा पद्धतीचं आहे। बहुचंचल चपळ आवरिता चित्त नावरे दुर्जन, घातकरी मन माझे मज। महाराज म्हणाले गृहस्था चंचल असलेला तुझं चित्त एकाग्र कर आणि मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन घे। पण तो साधक म्हणतोय महाराज आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एक देव आहे का? अनंत अवतार भगवान परमात्मा हा अवताराच्या राशी आहे।
भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार, अनंत अवताराची अनंत नावे, आणि त्यामध्ये देवांचं जर चिंतन केलं तर 33 कोटी देवत्याच्या मुंडा अष्टकोटी भैरवरे. 33 कोटी ते अष्टकोटी भैरव मिळून झाले 41 कोटी देव. महाराज नक्की कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं ते सांगा. महाराज म्हणाले गृहस्था, रामकृष्ण हरी म्हण अभंगाचं 4थं चरण. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराजांनी त्या साधकाला वारकरी संप्रदायाचा महामंत्र सांगितला. मंत्र म्हणजे काय? शास्त्राने असं म्हटलंय, तरणात त्रायते अस्मात तस्मात मंत्र प्रकृतीतः. जो तरणापासून तारतो त्याला मंत्र असं म्हणतात. शास्त्रामध्ये एकंदरीत 7 कोटी मंत्र आलेले आहेत. त्यापैकी 3.5 कोटी मंत्र साधक आहेत, 3.5 कोटी मंत्र बाधक अशा पद्धतीचे आहेत. सर्प चावल्यानंतर तो उतरवणे, विंचू चावल्यानंतर तो उतरवणे याला देखील शास्त्रामध्ये मंत्र आहे. पण काळाच्या ओघात त्या मांत्रिकांची आचारसंहिता भ्रष्ट झाल्या कारणाने त्या मंत्राची पावर आता चालत नाही. महाराज आलं का लक्षात? पण हा रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र असा आहे की या मंत्राची पावर अद्यापपर्यंत जशीच्या तशी आहे. 12 अक्षरी अशा पद्धतीचा हा मंत्र आहे. बघा, 2 अक्षरी मंत्र राम, 3 अक्षरी मंत्र विठ्ठल, 4 अक्षरी मंत्र रामकृष्ण, षडाक्षरी मंत्र रामकृष्ण हरी, आणि या मंत्रातले अक्षर तुम्ही मोजा. एकंदरीत 12 अक्षर आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण त्या साधकाने विचारलं, महाराज यापेक्षा आणखी वेगळी काही साधना आहे का हो? महाराज म्हणाले, गड्या फुलकट आहेस, यापेक्षा आता वेगळी साधना नाही. ही गोष्ट मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो. अभंगाचं 5वं चरण. आपल्या बोलण्यावर समोरच्या माणसाचा विश्वास बसावा असं जर वाटत असेल तर एकतर प्रतिज्ञापूर्वक तरी सांगावं, नाहीतर शपथपूर्वक तरी सांगावं लागतं. काही ठिकाणी संत वाङ्मयामध्ये प्रतिज्ञा वाहिलेली आहे, काही ठिकाणी शपथ घेतलेली आहे. तुझी आन वाहिनगा देवराया, बहु आवडशी जीवापासून या, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. याप्रमाणे या ठिकाणी देखील महाराजांनी आण वाहून सांगितलेलं आहे. गृहस्था, यापेक्षा वेगळी साधना नाही, ही गोष्ट मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतोय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. देवाची वारी कीर्तनाची वारी.